हो का, हे आपलं कोकणातलं छोटंसं गाव आहे. हे आपलं घर. इकडं माड आहे. किती नयनरम्य निसर्ग आहे बघा. आणि इकडं पण घर आहेत. मित्रांनो, गावाला अशी परिस्थिती आहे की 1 रुपयाचं पण इन्कम नाही आहे. सो त्याच्यामुळेच आज आम्ही शहरात राहतो. नाही तर कोणाला आवडतं आपलं हक्काचं गाव, हक्काचं घर सोडून शहरात राहायला. हो का, ही समोर दिसते मित्रांनो, ती आपली शाळा आहे. हो का, नदी आपल्या गावाकडची. उतरू का? हां, थांबवतो. हो का मित्रांनो, काय गाड्यांचे हाल होते हो गावाकडं. खूप अवघड आहे मित्रांनो. गावाकडं राहणं म्हणजे सोपं नाही आहे. ते पण स्पेशली जर कोकणात राहायचं असेल ना, तर खूपच बेकार परिस्थिती आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आपल्या कोकणातल्या गावाला आलो आहे. सहज आलो आहे फिरायला. 2 दिवस सुट्टी होती. सो अवघा इकडं सोबत भाऊ आहे मंगेश. हाय. आपली गाडीला घेऊन आलो आहे. इकडे आपलं गाव आहे. तर तुम्हाला गावाकडचं माझं कोकणातलं गाव दाखवतो, घर दाखवतो. हो का, हे आपलं कोकणातलं छोटंसं गाव आहे. हे आपलं घर. इकडं माड आहे. किती नयनरम्य निसर्ग आहे बघा. आणि इकडं पण घर आहेत. तर मित्रांनो, कोकणातल्या घरी आलो आहे. हे आपलं गावाकडचं घर आहे. बंद आहे घर. खूप वाईट वाटतंय. काय करणार मित्रांनो, गावाला अशी परिस्थिती आहे की 1 रुपयाचं पण इन्कम नाही आहे. सो त्याच्यामुळेच आज आम्ही शहरात राहतो. नाही तर कोणाला आवडतं आपलं हक्काचं गाव, हक्काचं घर सोडून शहरात राहायला. ह्या पायरीवरच्या एवढ्या आठवणी आहेत ना, म्हणजे ह्या पायरीवरती बसून अभ्यास केला आहे 10वीला असताना. इकडं कोण येतं आहे का त्याची वाट बघायचो आम्ही. आज त्या आठवणींना परत उजाळा देतोय. एकटा चालू आहे गावाला. चला जरा घर ओपन वगैरे करतो, घराची साफसफाई करतो आणि मग आजचा दिवस स्पेंड करतो गावालाच. काय करणार यार, गाव आहे. हो का, हे आपलं घर आहे. हे हॉल. इकडं आतमध्ये किचन आहे. चला थोड्या वेळाने घर पूर्ण साफ करून घेतो. इकडे एक पडगी आहे. सगळं साहित्य आहे गावाकडं. बघा मित्रांनो, खूप अशा जाळ्या झाल्यात. घर साफ करून घेतोय. खूप जाळ्या झाल्यात. गावाला जर कोण राहत नसेल ना, तर खूप घराची वाट लागते. बघा, हे आपल्याला पूर्ण साफ करून घेतो आता. बघा मित्रांनो, एक रूम पूर्णपणे साफ झाला आहे मस्तपैकी. बघा, आता हॉल साफ करायचा, हा रूम साफ करायचा आणि त्यानंतर हा रूम साफ करायचा.
त्याच्या अगोदर इकडचं दार ओपन करतो. फायनली पूर्ण घर साफ करून झाले. बघा किती टकाटक दिसतंय. चला मित्रांनो, पूर्ण घर साफ झालंय. ओके, जी समोर दिसते मित्रांनो ती आपली शाळा आहे. आणि हे एक घर आहे आपलं, चुलत्यांचंच घर आहे. हा गोठा आहे त्यांचा ॲक्च्युली, आणि हे त्यांचं घर आहे. आणि हा असा इकडून दिसणारं खाली गाव, छोटीशीच वस्ती आहे मित्रांनो. ते 9 घरं आहेत. ही शाळा आहे. इकडं वरती आदिवासीवाडी, आणि हा इकडं असा बघा वरती डोंगर. ह्याच्या वरती गेलं का पूर्णपणे पुणे जिल्हा लागतो. इथं वरती एक गाव आहे गुटके, आणि हे इकडं एक प्रसिद्ध आपला अंदरबन ट्रेल, इकडं वरती अंदरबन ट्रेक लागतो. आणि जो समोर दिसतोय तो घाट आहे ॲक्च्युली, ते तिकडून पण खाली उतरता येतं. तर मित्रांनो, मंगेशच्या घराचं काम चालू आहे, ते तुम्हाला दाखवतो. चला खाली जायचं आहे. हे असं आपलं छोटंसं कोकणातलं गाव. खूप आठवणी आहेत गावाकडच्या, रिक्रिएट होतात. म्हणजे आठवण येते त्या गोष्टींची, म्हणजे लहानपणी असताना ॲक्च्युली जगलो आहे, त्यात आठवतं आहे. काय करणार पण. चला मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.